मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा कार्यक्रम व देखभालीसाठी शासनाकडून 6,000 रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जाते। राज्य सरकारने यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत। यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी 25,000 रुपयांचे मानधन मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले असून दरवर्षी मनसेकडून शिवराजेश्वर मंदिरासाठी वाढत्या पटीत मानधन देण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक आणि मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी दिली आहे। न्यूजपेपर असेल किंवा न्यूज चॅनल्स आहेत, या सगळ्या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख वारंवार होताना आम्ही पाहत होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे किंवा भारतातलं एकमेव मंदिर आहे, जे छत्रपती राजाराम यांनी या ठिकाणी उभारलं होतं 1650 या साली। तर या ठिकाणी जे उत्सव केले जातात त्या उत्सवासाठी निधी मात्र जो शासनाकडून दिला जातो हा 500 पासून सुरुवात झाली होती, जरा 5,500 पर्यंत येऊन थांबलेला आहे। आणि वर्षभरामध्ये 5,500 मध्ये कशा पद्धतीने कार्यक्रम राबवायचे हे नक्कीच इकडे जे पुजारी म्हणून जे काम करतात त्या सत्कार कुटुंबांना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच त्रास होत असेल। मला वाटतं की गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहत असू की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळ्याच लोकांनी राज्य केलं आहे, सरकार आणली, त्याच्यानंतर आमदार झाले, खासदार झाले, मंत्रिपदं उपभोगली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला मात्र जीर्णोद्धार करायचा किंवा या ठिकाणी जे काही उत्सव होतात त्या उत्सवाला हातभार लावायचा असा कधीही आहे प्रकारे विचार केला नाही। तर आमची ही गोष्ट कानावरती आली। सन्मान्य राजसाहेबांशी आम्ही या विषयावरती चर्चा केली। सन्मान्य राजसाहेबांनी संदीप दळवी आणि मी तसेच आमचे बाकी सगळे जिल्हाध्यक्ष आणि संपर्काध्यक्ष या सर्वांना या ठिकाणी भेट द्यायला सांगितले आणि त्या कुटुंबियाची भेट घेऊन या ठिकाणी पुढचे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम कशा पद्धतीने आपल्याला राबवता येतील आणि त्यासाठी शासनावरती लवकरात लवकर दबाव आणून की त्यांना एखादी जाण व्हावी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर जे आहे त्या ठिकाणी होत असलेल्या उत्सवांना आणि तिकडे देखभालीसाठी जो काही खर्च होतो तो खर्च त्याआधी वाढवून द्यावा आणि इकडचे जे काही उत्सव आहेत ते सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी साजरे व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू। जर का या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार कुठेही कमी पडलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकवर्गणीतून या ठिकाणी निधी उभा करेल आणि इकडचे सगळे उत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी साजरे करेल असा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही देतो आणि याची सुरुवात आम्ही आजपासूनच केलेली आहे। लवकरच या ठिकाणी एक सह्यांची मोहीम घेतली जाईल। येणाऱ्या सर्व पर्यटकांना या बाबतीमध्ये शासनावरती दबाव आणण्यासाठी किंवा शासनाला सुचवण्यासाठी की या सगळ्या गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजेत यासाठी आम्ही एक सह्यांची मोहीम राबवणार आहोत आणि या सह्यांच्या मोहिमेच्या नंतर जर का शासनाला जाग आली तर ठीक, अन्यथा सन्माननीय राजसाहेब जे आम्हाला पुढे सांगतील त्या पद्धतीने या ठिकाणचे सर्व उत्सव साजरे केले जातील असा शब्द तुम्ही आम्हाला देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।